लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आदिवासी पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश मिळण्यासाठी करावा लागतोय संघर्ष। प्रवेशासाठी आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन। नाशिक जिल्ह्यातील तालुक्यामधील आदिवासी पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेच्या इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालक व पाल्य एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल पेठ रोड नाशिक येथे आयोजित केलेल्या लकी ड्रॉ साठी उपस्थित होते। परंतु लकी ड्रॉ केलेल्या कार्यक्रमाच्या योजनेत आदिवासी पालकांच्या पाल्यांना यादीमध्ये गहाळ केले असून बाकीचे पाल्य अपात्र झाले आहेत असे सांगितले गेले आहे। तरी आधीच्या पाल्यांना लकी ड्रॉ न करता थेट 250 प्रवेश हे देण्यात आले, पण दिवसभर रांगेत असून देखील ड्रॉची वाट पाहणाऱ्या सर्व आदिवासी पालकांना काही सूचना देता प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली। यामुळे सर्व आदिवासी बांधवांतर्फे सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांना निवेदन देऊन जोपर्यंत आदिवासी पालकांच्या पाल्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका आदिवासी पालकांनी घेतली असून यावेळी पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर इतर तालुक्यातून असे बरेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। यामध्ये राहुल जगन पवार, रणवीर हरिदास पवार, लकी सदानंद खोकले, कुमार मनोहर राऊत, संजीवनी गावित, हर्षल महाले यांच्यासह आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी आदिवासी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून संपूर्ण दिवस हा आदिवासी पालकांचा वाट पाहण्यातच गेला अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांना दिली। निवृत्ती भीमा कोटरे, मी त्र्यंबकेश्वर विनायक नगर या गावावरून आलेलो आहे। इथे काय झालं, ज्या वेळेस 250 विद्यार्थी ची भरती झाली त्यावेळेस त्यांनी लकी ड्रॉ हे केलंच नाही आणि 66 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आज सर्व पालक बोलवले जे बाकी राहिलेले होते आणि त्यांनी आहे ना त्याची लकी ड्रॉ काढली आणि काही यांचे लागले, पण मग ते 250 विद्यार्थ्यांची यांनी लकी ड्रॉ केली त्यावेळेस आम्हाला का बोलवलं नाही किंवा त्यांची मग ती 250 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉ केली का नाही त्याचे व्हिडिओ ते म्हणतात आहे, तर ते व्हिडिओ सुद्धा आम्हाला आतापर्यंत आले नाही। आताही आम्हाला 2-2.5 तास झालं त्यांनी देतो म्हटले, पण अजून काही दिलंच नाही त्यांनी। इतकंच बोलायचं। माझं नाव लोकांना चौधरी, मुक्काम पोस्ट साप्ते, तालुका त्र्यंबकेश्वर। मी आदिवासी विकास भवनानुसार नामांकित आश्रम शाळामध्ये इंग्लिश मिडियमसाठी दरवर्षी नियमितप्रमाणे ॲडमिशन होतं। त्या नियमितप्रमाणानुसार मी पण माझ्या मुलाचा यावर्षी ॲडमिशन केलं होतं। तर मी जेव्हा ॲडमिशन केलं त्यावेळेस माझा मुलाचा ॲडमिशन नंबर 22 क्रमांकाला होता। तर टोटल जवळजवळ 700 फॉर्म जमा झाले होते। 700 फॉर्ममधून माझा पण मुलगा पात्र आहे आणि 700 नंबरचा पण मुलगा पात्र आहे आणि त्यांनी जी पहिली यादी लावली ती 250 मुलांची यादी लावली। तर माझं एवढंच सांगणं आहे आदिवासी विकास भवन या प्रकल्प अधिकाऱ्यांना, जो 22 नंबरचा अर्ज पात्र आहे आणि जो 700 नंबरचा अर्ज पात्र आहे, तर 22 नंबरचा मुलगा 250 मध्ये का नाही बसला आणि 700 नंबरचा कसा आला, सिरियल नंबर कशी लावली, तुम्ही लॉटरी पद्धत कशी लावली, हा याचा निर्णय आज आम्हाला द्यावा आणि त्याचा व्हिडिओ पण आम्हाला पाहिजे। तुम्ही जी लॉटरी जी लावली ना त्याचा व्हिडिओ प्रूफ कसे काय नावं घेतले आणि कोणी सिलेक्ट केले त्याचा पुरावा आज आम्हाला इथं दाखवण्यात यावा। आम्हाला 1 वाजेपासून इथं बसवलेलं आहे, आम्ही सांगतोय की आम्हाला तो व्हिडिओ पुरावा दाखवा, तुम्ही जी 250 यादी लावलेली आहे त्याची। पण त्यांनी आज आत्तापर्यंत 3 वाजत आले, त्यांनी आम्हाला टाळाटाळ केलेली आहे। याचा अर्थ त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसून ते आम्हाला इथं बसवण्यास सांगितलं। कोणीच आतापर्यंत कोणी डबल अधिकारी पण नाही आला। अधिकारी नाही आल्यामुळे आमचं असं म्हणणं आता सर्व पालकांचा आमचा निर्णय झालाय, जोपर्यंत आमच्या 27 पालक आहेत, 27 पालकांचा जोपर्यंत ॲडमिशन आमचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आदिवासी विकास भवन आम्ही सोडत नाही। महेंद्र यादव महाले बोलतोय। मी इथं ह्याच्यासाठी आलो होतो, ॲडमिशनसाठी, माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी आलो होतो। यांनी काय केलं, पहिले 250 पोरं होते ना त्यांनी परस्पर भरून निघून गेले ते 250 पोरं आणि आता मंजूर करून 50 पोरं होते। 50 पोरांची लिस्ट आली आणि बाकी 16 पोरं ते गेले नाही 250 मधून, ते गेले नाही, ते आज भरती झाली। त्यांनी काय केलं, जे 250 पोरं होते वशिला वगैरे असं करून ते भरून घेतले आणि आता 66 पोरांची हे लिस्ट उडवत आहे, चिठ्ठी उडवत आहे का म्हणे आम्ही तुमच्या समोर चिठ्ठ्या उडवतोय, ज्याची चिठ्ठी आली त्याचा नंबर लागेल असं। आमची एक मागणी आहे
का इथं जे पालक आहेत त्यांच्या सगळ्यांचं ॲडमिशन करा, नाहीतर जे 250 पोरं आहेत ना त्यांच्या आम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवा, खरं त्यांचं लकी ड्रॉ केलंय का नाही ते बघायचं आहे आम्हाला. जोपर्यंत निर्णय नाही लागत तोपर्यंत आम्ही सर्व पालक लोक इथंच जमणार आहोत, कुठेही कोणी जाणार नाही. ठेवलं आणि ते पूर्ण बाहेर निघून गेले, पण येऊ नाही राहिलं आमच्याकडे लक्ष द्यायला. अधिकारी बोलले की आम्ही येतोय म्हणे, आमची मीटिंग आहे, आम्ही 6 वाजेपर्यंत येतोय. आम्हाला 70-80 किलोमीटर लांबून आम्ही आलोय ॲडमिशनसाठी, पण हे आले मीटिंग आहे इकडे आहे तिकडे आहे असंच करतायत. आम्ही हर्सुलवरून आलोय. आम्ही पीओ साहेबांशी बोललो, ते म्हणताय तुम्ही थांबा वरती म्हणे, माझी मीटिंग आहे, ती मीटिंग झाली का मी येतोय असे बोलले आम्हाला. ते आम्ही पेठ गावहून आलेलो आहे आमच्या मुलांचं एका पहिलीमध्ये ॲडमिशन हवं म्हणून. आम्ही मे महिन्यामध्ये पहिलीच्या ॲडमिशनसाठी अर्ज केलेले होते आदिवासी विकास भवनला, आणि त्याचा आज निकाल होता. त्याचा निकाल लकी ड्रॉमध्ये त्यांनी केला, परंतु आमच्या दोन्ही मुलांचा त्याच्यामध्ये नंबर नाही आला आणि एकाचं तर एक अपात्र केला. त्यामुळे आमची इच्छा आहे अशी की आमच्या मुलांना ॲडमिशन मिळावं. जेवढे इथं पालक जमलेले आहेत ना, 27 पालकांच्या मुलांना घ्यावं ही आमची विनंती आहे शासनाला. माझे नाव मोहन पुंडे गायकवाड. मी आदिवासी विकास भवन इथे आमच्या मुलीचं ॲडमिशनसाठी एप्रिलला जे अप्लायमेंट केले, ॲडमिशन घेतलं, त्यामध्ये ज्या वेळेस फॉर्मची छाननी झाली त्यावेळेस माझ्या मुलीला त्यांनी जे फॉर्म छाननी करताना सांगायचं होतं की तुमचं त्या याच्यात बसायचं नाही, त्याच वेळेस मला सांगायचं होतं. आता मात्र माझं अपात्रत पण नाव नाही आणि पात्रमध्ये पण नाव नाही. हे मी माझ्या मनापासून मी खंत व्यक्त करतो की पुढील असं घडाव किंवा उठे याच्या पुढील पालकांना पालक काहीतरी आम्ही हे केलेलं आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे. आमच्यावर होणारा अन्याय कुठंतरी हा थांबला पाहिजे. नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळण्याबाबत म्हणून एवढ्या मी शिफारशी केल्यास. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.